नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत। गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं संपूर्ण परिसराला झोडपलेलं होतं। मात्र कालपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याचं चित्र आपल्याला शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळालं। मी सध्या कोल्हापूर शहरातील जी वाहत जाणारी जीवनवाहिनी आहे पंचगंगा नदी, या पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज या पुलावर उभा आहे आणि या पुलावरून आपण पंचगंगेचं हे विस्तीर्ण असं स्वरूप या ठिकाणी बघू शकताय। पंचगंगेच्या पाणी पातळीत धरण आणि पाणलोट क्षेत्रामध्ये जो मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे पंचगंगेबरोबरच इतर नद्या ज्या आहेत त्या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती। नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे आजूबाजूच्या शेतवडीमध्ये पंचगंगेचं पाणी जे आहे ते आता शिरायला सुरुवात झालेली आहे आणि आता आज 8 जुलै सायंकाळी 6 वाजताच्या आलेल्या अहवालानुसार पंचगंगेची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी जी आहे ती 36 फूट 8 इंचांवर पोहोचलेली आहे। पंचगंगेची पाणी पातळी धोका पातळी जर इशारा पातळी बघायला गेलं तर ती 39 फुटांवर आहे। त्यामुळे संत गतीने का होईना मात्र पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ते आता इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। जिल्ह्यातील जवळपास 61 बंधारे हे अद्याप पाण्याखाली असल्यानं अनेक मार्ग जे आहेत, अनेक गावांचा संपर्क आहे जो तो तुटलेला आहे। प्रशासनाकडून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे महत्वाचं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाचं धरण मानलं जाणारं ते म्हणजे राधानगरी धरण। धरण क्षेत्र आणि पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरण जे आहे ते आता 56.46% इतकं भरलेलं आहे आणि राधानगरी धरणाचा जर विचार केला तर जरी शहरामध्ये पावसानं उसंत गेली असली मात्र धरण क्षेत्रात पावसाची उसंत सुरू आहे। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अलमट्टी धरण, कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या विसर्गावर कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, या जिल्ह्यांवर पुराची परिस्थिती अवलंबून असते आणि आता जर अलमट्टी धरणातून आता जर पाणीसाठा त्यामध्ये बघितला तर 333.37 इतका टीएमसी पाणीसाठा अलमट्टी धरणामध्ये आहे आणि त्याचबरोबर आवक जी आहे ती 1,26,337 इतकी आहे, तर जावक ही 438 इतकी जावक आहे। एकूणच जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायला गेलं तर शहरामध्ये कालपासून पावसाने काहीशी उसंत दिली, त्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। त्यामुळे रस्त्यांवर आपल्याला नागरिकांची रेलचेल जी आहे ती पाहायला मिळाली। मात्र धरण आणि पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही पावसाची संततधार सुरू आहे। जरी पावसानं उसंत दिली असली तरी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये संत गतीने काय होईना, त्यामुळं वाढ होतानाच आपल्याला दिसतंय। सध्या कोल्हापूर शहराचा विचार करायला गेलं तर पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते आता गायकवाड वाड्यापर्यंत पोहोचलेलं आहे। कोणत्याही क्षणी हा संपूर्ण रस्ता पाण्याने व्यापू शकतो। त्या छत्रपती शिवाजी महाराज पूल ते गंगावेश या मार्गावर आता गायकवाड वाड्याजवळ हे पुराचं पाणी आलेलं आहे आणि हळूहळू पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होतानाचं चित्र सध्या तरी आपल्याला दिसून येतंय। दुसरीकडे प्रशासनानं ज्या मार्गावर पाणी आलेलं आहे त्या मार्गाचा अवलंब न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन आणि त्याचबरोबर पुराच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी जात असताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर।